कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 6. जर माझं तुमच्यावरचं प्रेम खरं असेल तर तो दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही स्वतःहून मला मनापासून स्वीकाराल आणि मला माझे सर्व हक्क द्याल. तोपर्यंत मी सुद्धा तुमच्यावर या नात्यासाठी कोणतेही दबाव आणणार नाही. मी पूर्ण निष्ठेने हे नातं निभावीन आणि तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घेईन. इतकं बोलून ती तिथेच असलेल्या सोफ्यावर आडवी झाली आणि काही वेळातच तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांचं किलबिलाटाने आरोहीला जाग आली. तिची नजर बेडवर झोपलेल्या अनुरागवर पडली. सूर्याचा प्रकाश थेट अनुरागच्या चेहऱ्यावर पडत होता, ज्यामुळे तो खूपच देखणा आणि निरागस दिसत होता. आरोही हळूच उठून अनुरागच्या जवळ गेली. तिने पाहिले की सूर्याचं प्रकाशामुळे त्याला नीट झोपता येत नव्हते. झोपेतच त्याचे डोळे मिचमिचत होते आणि तो आपली मान इकडे तिकडे हलवत होता. आरोहीला काय सुचले कुणास ठाऊक. तिने पटकन आपला हात अनुरागच्या चेहऱ्यासमोर धरला, जेणेकरून सूर्याची किरणे त्याच्या डोळ्यांवर पडणार नाहीत. सावली मिळताच अनुरागच्या चेहऱ्यावरचं ताण कमी झाला आणि तो पुन्हा शांत झोपला. आरोही तशीच उभी राहून त्याला न्याहाळत राहिली. आरोही अनुरागच्या चेहऱ्यासमोर उभी राहिली, ज्यामुळे त्याच्यावर पडणारे ऊन थांबले. अनुराग आता शांतपणे झोपला होता, पण आरोहीला कुठे चैन होते. तिला मस्ती सुचली. शेवटी आपल्या नवऱ्यासोबत खोडसाळपणा केला नाही तर मग कसली मजा, असं विचार करून आरोही तिथून बाजूला सरकली. ऊन पुन्हा चेहऱ्यावर आल्यामुळे अनुराग झोपेतच हसून थोडा बाजूला झाला, पण प्रकाशाने तो पुन्हा अस्वस्थ होऊ लागला. हे पाहून आरोही पुन्हा त्याच्या समोर आली. तो शांत झाला की ती पुन्हा बाजूला व्हायची. अखेर वैतागून अनुरागने कूस बदलली आणि डोक्यावर उशी ठेवून झोपला. हे पाहून आरोही तोंड दाबून हसू लागले. आता त्याला जास्त त्रास न देता तिने खिडकीचे पडदे ओढले, जेणेकरून ऊन थांबले आणि अनुराग सुखाने झोपला. आरोही हसतच आपल्या बॅगेतून कपडे काढून आंघोळीला गेली. काही वेळाने खोलीत होणारी हालचाल आणि भांगड्यांच्या हलक्या आवाजामुळे अनुरागला जाग आली. त्याने मान वळवून पाहिले आणि तो पाहतच राहिला. गडद पिवळ्या रंगाच्या साडीत आरोही अत्यंत सुंदर दिसत होती. सूर्याच्या प्रकाशामुळे तिचं रूप सोन्यासारखं उजळून निघालं होतं. त्यात तिचे ते ओले मोकळे लांब केस, जे ती आरशासमोर उभी राहून टॉवेलने झटकत होती. तिच्या हातांच्या हालचालीसोबत होणारी ती भांगड्यांची किलबिल अनुरागला पुन्हा पुन्हा तिच्याकडे पाहण्यास भाग पाडत होती. अनुराग आज पहिल्यांदाच आरोहीवरून आपली नजर हटवू शकत नव्हता. त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याचे डोळे त्याच्या नियंत्रणात राहत नव्हते. तेवढ्यात आरोहीने मागे वळून पाहिले, तसं अनुरागने झटकन आपले डोळे मिटून घेतले. अनुरागला झोपलेले पाहून आरोहीने सुटकेचं निश्वास सोडला. तिला भीती वाटत होती की खोलीतील आवाजामुळे अनुरागची झोप मोड होईल आणि तो तिच्यावर वरडेल. आरोहीने टॉवेल बाजूला ठेवला, मग आपला एक पाय खुर्चीवर ठेवून ती पैंजण घालू लागली. ह्या गोष्टीपासून ती पूर्णपणे अनभिज्ञ होती की अनुराग पुन्हा तिलाच बघत आहे. आरोहीने पैंजण घालून जसा पाय खाली ठेवला, त्या चन आवाजाने अनुरागच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. ज्या भावना त्याला कधी काळी बेलासोबत अनुभवायच्या होत्या, आज तो त्याच भावना आरोहीसोबत जगत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता त्याला ह्या भावनांच्या दरम्यान बेलाचा साधा विचारही येत नव्हता. कदाचित आरोहीचं प्रेम बेलाबद्दलच्या तिरस्कारावर भारी पडू लागलं होतं. ह्या क्षणी अनुराग जे काही अनुभवत होता त्या फक्त नवीन भावना होत्या, ज्या अनुरागच्या मनात आरोहीसाठी हळूहळू उमलत होत्या आणि ज्याला तो चाहूनही रोखू शकत नव्हता. ते म्हणतात ना की जगाने ह्या हृदयावर कितीही बंधने घातली तरी तेव्हा हे आपल्याला मनावर येते तेव्हा सर्व बंधने आणि नियम तोडून आपल्या प्रिय व्यक्तीचे होऊन जाते. तिकडे आरोही अनुरागच्या मनात चाललेलं या भावनांपासून अनभिज्ञ राहून तयार होण्यात मग्न होती. तिने पटकन बागेत कुंकू भरले आणि डोळ्यात काजळ घातले.
फिकट लाल रंगाची लिपस्टिक लावून तिने एकदा अनुरागकडे पाहिले, ज्याने तिला तयार होताना पाहून आधीच डोळे मिटून घेतले होते. त्याला झोपलेले पाहून आरोही खोलीच्या बाहेर निघून गेली. तिच्या जाण्यानंतर अनुराग डोळे उघडून उठून बसला आणि त्या क्षणांची आठवण करू लागला. तेव्हा आरोही तयार होत होती. अनुरागने आपला एक हात हृदयावर ठेवला आणि मनातच म्हणाला, हे मला काय होतंय? तिला पाहताच ह्या विचित्र भावना का निर्माण होऊ लागतात? ज्या भावना मी वर्षापूर्वीच मनात गाडून टाकल्या होत्या, त्या हिला पाहताच पुन्हा का उमू लागल्या आहेत? नाही, मी पुन्हा प्रेम करण्याची चूक करू शकत नाही. एकदा हृदय तुटल्याचं दुःख मी सोसलं आहे. आता पुन्हा ते तोडण्याची हिंमत माझ्यामध्ये नाही. काय माहीत, ही सुद्धा तिच्यासारखीच धोकेबाज आणि स्वार्थी निघेल आणि माझा फायदा घेऊन मला सोडून निघून जाईल. मला लवकरच माझ्या ह्या सर्व भावनांना आवर घालावा लागेल. मला माझ्या ह्या भावना संपवाव्या लागतील, असं म्हणून तो खोलीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या जिममध्ये निघून जातो. पण आता त्यांना कोण समजवणार की ज्यांच्या मनात प्रेमाचं बीज म्हणजे बिया एकदा अंकुरतं ते दाबून राहत नाही, तर उलट वाढतच जातं. तिकडे आरोही जेव्हा खाली आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. दिव्या काही नोकरांसोबत नाश्ता बनवण्याची तयारी करत होती. आरोहीने येऊन तिच्या पायांना स्पर्श केला तर ती मागे सरकत म्हणाली, अगं अगं बाळा, हे काय करतेस? मी तुला माझी मुलगी मानली आहे, सून नाही. आणि कुणी आपल्या मुलीकडून पाय शिवून घेतं का? तेव्हा आरोही हसत म्हणाले, तर काय झालं आई? जे माझं कर्तव्य आहे ते तर मला पूर्ण करावंच लागेल ना. तुम्ही मला सून न समजता मुलगी समजूनच आशीर्वाद द्या. तशीही मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तरच मी तुमच्या त्या आकडो मुलाला सांभाळू शकेन. आरोहीने हे हळूच दिव्याचं कानात म्हटलं. दिव्याचं त्या मायेचा स्पर्शानंतर आरोही तिच्यासोबत सर्वात जास्त कम्फर्टेबल होती. आरोहीचं बोलणं ऐकून दिव्या जोरात हसत म्हणाली, हो ते तर आहे, कारण ह्या आकडूला सांभाळण्यासाठी तुला खरंच आशीर्वादाची गरज आहे. म्हणूनच माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणून ती आरोहीला मायेने जवळ घेतलं. मग तिचा चेहरा हातात धरून म्हणाले, खूप सुंदर दिसत आहेस बाळा. देवाकडे हीच प्रार्थना आहे की तुला कुणाची नजर न लागो. असं म्हणत ती स्वतःच्या डोळ्यातलं थोडं काजळ काढून तिच्या कानाचा मागे लावलं. वर उभा असलेला अनुराग हे सर्व पाहत होता. आपल्या आईला इतकं आनंदी पाहून त्याच्या मनाला एक वेगळं समाधान आणि आनंद मिळत होता. त्याने एक नजर आरोहीवर टाकली आणि मग तो आपल्या खोलीत निघून गेला. तिकडे आरोही दिव्याला विचारते, बरं आई, सांगा ना, आज नाश्त्यात काय बनवू? तुम्हा सर्वांना खायला काय आवडतं? तेव्हा दिव्या हसत म्हणाली, काहीही बनव. तसंही आजचा नाश्ता तुलाच बनवायचा आहे. पण त्याआधी जाऊन तुझे बाबा आणि आजींचा आशीर्वाद घे. तोपर्यंत मी पूजेची तयारी करते, कारण आज तुझं पहिलं स्वयंपाकघर आहे. असं म्हणून ती किचनच्या दिशेने गेली. आरोही हसली आणि सोफ्यावर बसलेला चिराग यांच्या दिशेने गेली. त्यांचा आशीर्वाद घेऊन ती आजींच्या खोलीकडे वळली. आरोही जशी आजींच्या खोलीत पोचली, तिथे एक नर्स आजींना औषधे देत होती. आरोहीने जाऊन आधी त्यांचे आशीर्वाद घेतले. आजीने आरोहीचं डोक्यावरून हात फिरवत म्हटले, सदा सुखी राहा बाळा, देव तुला नेहमी आनंदात ठेवो. तेव्हा आरोही म्हणाले, मी तेव्हाच आनंदी राहीन आजी, जेव्हा तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल. आता मी सर्वांसाठी नाश्ता बनवायला जात आहे. सांगा, तुम्ही काय खाणार? आजी थोड्या उदास होऊन म्हणाल्या, मी काय खाणार? हे लोक मला ह्या अवस्थेत कधीच चांगलं खाऊ देणार नाहीत. तरीही तू माझ्यासाठी काहीतरी छान बनव, जे खाऊन मलाही बरं वाटेल. मला हे बेचव आणि अळणी वरण भात खायला लागू नये. आता तर हे लोक मला सकाळ संध्याकाळ खिचडी खायला घालतील. आरोही हसत म्हणाले, माझ्या लाडक्या आजी, मी असताना तुम्हाला काहीही बेचव खाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यासाठी असं काहीतरी स्पेशल बनवेन जे तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगलं असेल. इतके बोलून ती तिथून किचनमध्ये निघून गेली. जिथे दिव्या आधीच तिची वाट पाहत होती. ती आरोहीकडून सर्वात आधी चूल पूजन करून घेतले. त्यानंतर ती म्हणाली, बाळा,
तुझं जे मन होईल ते आज बनव. आम्हालाही बघू दे की तुझी आवड कशी आहे. पण हो, गोड काहीतरी नक्की बनव हा. तेव्हा आरोही म्हणाली, ठीक आहे आई. मग काहीतरी विचार करून रेंगाळत विचारलं, तसं आई, त्यांना सर्वात जास्त काय आवडतं? दिव्याला खरं तर तिचं बोलणं समजलं होतं, पण तरीही न समजल्यासारखं करत ती म्हणाली, त्यांना म्हणजे कुणाला ग? आणि हे त्यांना कोण आहेत? असं म्हणत ती मिश्किलपणे हसत विचारलं. आरोही थोडी लाजत आणि अडकळत म्हणाली, तेच अनुरागजी. त्यांना नाश्त्यात काय आवडतं? तिचा तो लाजाळू चेहरा पाहून दिव्या मनापासून हसली. आरोही लाजत म्हणाले, काय आई तुम्ही पण ना, प्लीज सांगा ना. त्यावर दिव्या हसत म्हणाले, वेडी मुलगी, तू त्याचं नाव घेतलंस तरी मला वाईट वाटणार नाही. तसं तर सगळं त्या आकडूच्या हट्टी स्वभावाच्या मूडवर अवलंबून असतात. जेव्हा त्याचा मूड चांगला असतो तेव्हा तो सगळं काही खातो, पण जेव्हा मूड खराब असतो तेव्हा त्याला स्वतःच्या आवडीच्या गोष्टीही आवडत नाहीत. पण हो, त्याची सर्वात जास्त आवडती गोष्ट म्हणजे रबडी आणि गाजराचा हलवा किंवा मग मखाण्याची खीर. त्याचा मूड कितीही खराब असला तरी ह्या गोष्टी खाण्यासाठी तो नेहमी तयार असतो. आरोही लहान मुलांसारखी आनंदात उड्या मारत म्हणाली, थँक्यू आई, थँक्यू सो मच. आता तुम्ही जा, मी जेवण तयार करते. दिव्या हसत म्हणाले, बर बाई, आल्या आल्या मलाच किचनमधून बाहेर काढलंस ना? असं कसं? मी पण तुला मदत करते. तेव्हा आरोही तिला किचनमधून बाहेर ढकलत म्हणाली, आई अजिबात नाही हा. आता जोपर्यंत मी ह्या घरात राहीन तोपर्यंत तुम्ही किचनमध्ये पाऊल ठेवणार नाही. मी ऑफिसला गेल्यावर तुम्हाला जे हवं ते करा, पण आता तुम्ही आराम करा. मग दिव्या म्हणाली, अगं ऐक तर. बरं ठीक आहे, नोकरांची मदत घे. तुला ज्या गोष्टीची गरज लागेल ते तुला आणून देतील. जेव्हा आरोही ऐकत नाही तेव्हा दिव्या नोकरांना तिची मदत करायला सांगून बाहेर जाते आणि सोफ्यावर जाऊन बसते. चिराग दिव्याला पाहून म्हणाले, काय झालं, आज नाश्ता नाही बनवायचं का? काय आम्हाला उपाशीच ठेवायचं आहे की काय? तेव्हा दिव्या त्यांच्याकडे पाहून म्हणाले, ती जी तुमची लाडकी आहे ना, तिने मला किचनमधून बाहेर काढलंय. म्हणू लागले की जोपर्यंत मी ह्या घरात राहीन तोपर्यंत तुम्ही किचनमध्ये पाऊल ठेवायचं नाही. चिराग सुद्धा हसत म्हणाले, अगं बरोबर तर केलं तिने. आता सून आले आहे तर तू आराम कर. दिवसभर तर कामातच असतेस. कधी हे काम तर कधी ते काम. चांगलं झालं आरोहीने तुला बाहेर काढलं. आता आमचे आरामाचे दिवस आहेत. काम मुलांना सांभाळू दे. तसंही तू खूप नशीबवान आहेस की तुला आरोहीसारखी सून मिळाली. नाहीतर आजकालच्या सुना सगळं काम सासूवर सोडून स्वतः आराम करतात. हे ऐकून दिव्या हसत म्हणाले, खरं बोललात. मी खरंच खूप भाग्यवान आहे की आरोहीसारखी सून मुलगी म्हणून मला मिळाली. आता देवाकडे एकच इच्छा आहे की लवकरच अनुग्रहानेही तिचा स्वीकार करावा आणि आमच्या घराचा आनंद पूर्ण व्हावा. मग चिराग हसत म्हणाले, तुझी ही इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण होईल. अजून अनुरागला जाणीव नाहीये की तो आरोहीला पसंत करत आहे. तो आपल्या रागाच्या मागे आपलं प्रेम लपवत फिरतोय. दिव्या टेन्शनमध्ये पडली आणि म्हणाले, पण आपण त्याला जाणीव कशी करून द्यायची की तो आरोहीवर प्रेम करू लागला आहे? जर आपण त्याला समजवायला गेलो तर तो आपल्याला चुकीचं समजेल. त्याला वाटेल की लग्न झाल्यावर आपण त्याच्यावर आरोहीला स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहोत आणि मग तो आरोहीपासून स्वतःला अजूनच लांब करेल. चिराग त्यांना शांत करत म्हणाले, तू शांत राहा, काळजी करू नको. हे काम आपण नाही तर तो करेल. आता त्याचं परतण्याची वेळ आली आहे. बेलामुळे ह्या दोघांमध्ये जे अंतर निर्माण झालं होतं ते आता आरोही संपवेल. मी त्याला आईच्या प्रकृतीबद्दल सांगितलं तेव्हा तो इथे येण्यासाठी निघाला आहे. जेव्हा तो इथे येईल आणि अनुराग सोबत बेलाच्या जागी आरोहीला पाहेल तेव्हा त्याची नाराजी स्वतःहून संपून जाईल. दिव्या गोंधळून त्यांच्याकडे पाहत म्हणाले, म्हणजे म्हणजे काय? त्या दोघांमधलं भांडण संपेल? आरोही ते कसं संपवेल? आणि आरोही
ती तेवढ्यात चिराग हसून म्हणाले, कारण आजवर तुला आणि सर्वांना असं वाटतंय की मी बेलाला तिच्या वेगळ्या संस्कृतीमुळे पसंत करत नव्हतो, पण हे खरं नाहीये. सत्य तर हे आहे की अनुराग आणि त्याच्यामध्ये जे भांडण झालं होतं त्या भांडणामुळे मी बेलाला पसंत करत नव्हतो. बेलामुळे त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि तो अनुरागला सोडून निघून गेला. तेव्हापासून त्याला असंच वाटतंय की अनुरागने बेलाशी लग्न केलं आहे. रागाच्या भरात त्याने कधीच अनुरागबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण जसा तो इथे येईल आणि अनुराग सोबत आरोहीला पाहेल तशी त्याची नाराजी आपोआप दूर होईल. मग दिव्या थक्क होऊन म्हणाली, तुम्ही मला ह्या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? त्या मुलीमुळे आमच्या दोन्ही मुलांमध्ये दुरावा आला. ही मुलगी मला पहिल्यापासूनच नीट वाटत नव्हती आणि तुम्ही आज मला ह्या गोष्टी सांगत आहात. मग चिराग तिला शांत करत म्हणाले, शांत हो दिव्या, तू उगाच त्रास करून घेशील म्हणूनच मी तुला ह्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. पण आता त्या जुन्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. ती मुलगी आपल्या सर्वांपासून खूप दूर निघून गेली आहे आणि आपली आरोही आपल्यासाठी आनंद घेऊन आली आहे. आता फक्त आनंदाने त्याचे स्वागत कर. तो लवकरच परत येतोय, त्यामुळे आता खुश राहा. त्यांचे बोलणे ऐकून दिव्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. तिकडे किचनमध्ये आरोहीने आपले केस व्यवस्थित गुंडाळून अंबाडा बांधला आणि साडीचा पदर कमरेला खोचून ती आपल्या कामाला लागली. सोबतच नोकर सामान इकडे तिकडे नेऊन देण्यात आणि ठेवण्यात तिला मदत करत होते. तिचे हात ज्या वेगाने चालत होते ते पाहून सर्व नोकर आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. किती लवकर ती स्वयंपाक करत होती. काही वेळानंतर अनुराग तयार होऊन खाली आला. संपूर्ण घरात अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध दरवळला होता. अख्खं घर जेवणाच्या वासनाने वसांडून वाहत होतं. सुगंध इतका मोहक होता की अनुरागने आपोआप आपल्या पोटावर हात ठेवला. त्या खमंग वासामुळे त्याच्या पोटात कावळे वरडू लागले होते. त्याच वेळी त्याचे लक्ष किचनच्या दरवाजाकडे गेले, जिथून आरोही नोकरांच्या मदतीने जेवण आणून डायनिंग टेबलावर लावत होती. तिच्या केसांचा अंबाडा अजूनही तसंच बांधलेला होता आणि साडीचा पदर कमरेला खोचलेला होता, ज्यामुळे तिचे शरीरायष्टी सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक वाटत होते. हे पाहून अनुरागने पटकन आपली नजर वळवली. आज आरोहीचे हे रूप पाहून त्याच्या मनात एक वेगळीच कळवळ माजली होती. आता हा लग्नाच्या पवित्र बंधनाचा परिणाम होता की आरोहीचा प्रेमाचा. पण आज अनुराग स्वतःला तिला पाहण्यापासून रोखू शकत नव्हता. ज्या भावना तो दबावण्याचा प्रयत्न करत होता त्या पुन्हा पुन्हा उसळी मारत होत्या. आता तर अनुरागची नजर वारंवार तिच्याकडे जात होती. नजरेने कमरेवरून लक्ष हटवले तर ती चेहऱ्यावर जाऊन स्थिरावली. जिथे स्वयंपाक करताना गालावर थोडे पीठ लागले होते तसेच आंबाड्यातून निसटलेल्या केसांचा काही बटा तिच्या गालावर येत होत्या, ज्या घामामुळे तिथे चिकटल्या होत्या आणि तिचे साधेपणा नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलवत होत्या. अनुराग तिला पाहताना मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला, बोल अनुराग, कंट्रोल युअर इमोशन अँड कंट्रोल युअर सेल्फ. तुला स्वतःवरचा ताबा गमवायचा नाहीये. सगळ्या मुली एकसारखाच ड्रामेबाज आणि धोकेबाज असतात. आधी प्रेमाच्या जाळ्यात वाटतात आणि मग पासून निघून जातात. तुला ही चूक पुन्हा करायची नाहीये. ही तर आहेच इतकी सुंदर. कोणास ठाऊक किती जणांना फसवून आली असेल. हिचा हा निष्पाप चेहरा पाहून कुणीही जाळ्यात अडकेल. तो स्वतःशीच पुटपुटत असताना त्याला चिराग यांचा आवाज ऐकू आला. ते आरोहीला म्हणाले, अरे वा आरोही बाळा, काय बनवलंस आज? इतका छान सुगंध येतोय की पूर्ण घर दरवळतंय. माझ्या पोटात तर अक्षरशः कावळे वरडतायत. आरोही हसून म्हणाले, या बाबा, तुमच्यासाठी खास पनीर पुलावा आणि कुर्मापुरी, शाही पनीर आणि छोले बनवले आहेत आणि गोडधोड म्हणून मखाण्याची खीर आणि गाजरचा हलवा आहे. आईंना विचारलं तर त्यांनी सांगितलं नाही. मग मी विमला काकींना विचारून हे सर्व बनवलं. आता लवकर या, नाही तर सगळं थंड होईल.
आपल्या आवडीचं पनीर पुलावा आणि शाही पनीरचं नाव ऐकताच चिराग यांच्या तोंडाला पाणी सुटलं. दिव्या सुद्धा लगेच येऊन डायनिंग खुर्चीवर बसली. बिचारा अनुराग फक्त पाहतच राहिला. त्याला कोणी काही विचारलेच नाही. सगळ्यांनी त्याला जणू दुर्लक्षित केले आणि दुधातून माशी काढून फेकून द्यावी तसे त्याला बाजूला सारून सर्वजण खाण्यात मग्न झाले. आरोहीने सर्वांना वाढला. सर्वांनी तृप्त होऊन खाऊ लागले. वाव बाळा, मजा आली. जेवण इतकं चविष्ट आहे की मी हे सगळं संपवलं तरी माझं मन भरणार नाही, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. दिव्या सुद्धा खात खात म्हणाले, खरंच बाळा, खूप चविष्ट झाले आहे. विशेषच छोले तर अप्रतिम आहे. हे खाऊन आज मला माझ्या आईची आठवण आली. तेवढ्यात चिराग दिव्याच्या पुढची छोलेची वाटी ओढून घेत म्हटले, अरे मग मलाही खाऊ दे ना. जास्त खाल्ला तर झाड होशील आणि मग माझ्या मुलीलाच दोष देशील की तिने तुला इतकं खाऊ घातलं की तू झाड झालीस. चिराग यांचे बोलणे ऐकून दिव्या त्यांना रागाने पाहिले आणि त्यांच्याकडची शाही पनीरची वाटी स्वतःकडे ओढली आणि म्हणाले, हो, पण तुम्ही हे विसरू नका की काही दिवसांपूर्वीच तुमची तब्येत बिघडली होती. त्यामुळे तुम्हीही जास्त खाऊ नका. चिराग बिचारे पाहतच राहिले. मग त्यांनीही दुर्लक्ष करत खायला सुरुवात केली. हे सर्व पाहून अनुरागच्या तोंडाला पाणी सुटत होतं. पण बिचारा काय करणार? कोणी त्याला साधं विचारतही नव्हतं. सगळे त्याला पूर्णपणे इग्नोर करत होते. शेवटी जेव्हा भूक आणि हे दुर्लक्ष सहन झालं नाही तेव्हा तो स्वतःच रागाने आणि लाजेने डायनिंग टेबलावर येऊन बसला. आरोही हसून त्याच्याकडे बघत होती. इतक्यात तिची नजर अनुरागवर पडली, जो एकटक तिच्याकडेच बघत होता. त्यानंतर तिने चिराग यांनी दिव्याकडे बघितले. मॉम, डॅड, तुम्हाला माहीत आहे ना की इतकं मसालेदार आणि तेलकट जेवण तुमच्यासाठी किती अनहायजेनिक आहे. काही दिवसांपूर्वीच डॅड तुमची तब्येत बिघडली होती, तरीही तुम्ही इतकं तेलकट खात आहात. आणि मॉम, तुम्हाला सुद्धा कोलेस्ट्रॉलचा त्रास होतोय ना. मग हे सगळं कशासाठी? मग आरोहीकडे रागाने बघत तो म्हणाला, आणि तू, जर तुला ह्यांच्यासाठी काही बनवायचंच होतं तर काहीतरी हेल्दी बनवायला हवं होतंस. अशा गोष्टी बनवून तू त्यांना क्षणभरासाठी खुश तर करशील, पण नंतर जेव्हा त्यांची तब्येत बिघडेल तेव्हा त्याचं काय? चिरागीने त्याचा राग पाहून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. रिलॅक्स अनुराग, एक दिवस असं खाल्ल्याने काही होत नाही. तू तर असं रागवतोयस जणू आम्ही कधीच असं खात नाही. दिव्या सुद्धा आरोहीची बाजू घेत म्हणाले, हो, आणि ह्यात आरोहीची काहीच चूक नाहीये. मीच तिला काही सांगितलं नव्हतं, म्हणून तिला जे योग्य वाटलं ते तिने बनवलं. तू उगाच चिडतोयस. अनुराग त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाला, वाव मॉम, तुम्ही तर एका दिवसातच हिच्यासारखं बोलायला लागला. आता तुम्हाला माझं बोलणंही चुकीचं वाटतंय? तेवढ्यात आरोहीने त्याचं बोलणं मध्येच तोडलं. त्या काही चुकीचं बोलत नाहीयेत अनुरागजी. या क्षणी तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही तुमच्या रागाच्या भरात काहीच बघत नाही आहात. जर तुम्ही एकदा या जेवणाकडे नीट बघितलं असतं तर तुम्हाला समजलं असतं की हे किती हेल्दी आहे आणि किती तेलकट. मी हे सर्व पदार्थ अतिशय कमी तेलात बनवले आहेत, जे आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर तुमचा विश्वास नसेल तर विमला काकींना विचारून घ्या. विमला काकी पुढे येत म्हणाल्या, हो अनुराग बाबा, धाकटी सूनबाई अगदी बरोबर म्हणाल्यात. हे सर्व जेवण त्यांनी आमच्या देखरेखीखाली आणि खूप स्वच्छ पद्धतीने बनवलं आहे. ह्यामुळे मालकांना किंवा मालकिणींना कोणतेही त्रास होणार नाही. तेवढ्यात आरोही अनुरागकडे पाहत म्हणाले, आणि हो, गोड पदार्थांमध्ये सुद्धा मी शुगर फ्री साखर वापरली आहे. खात्री करायची असेल तर स्वतः खाऊन बघा. असं म्हणत तिने 2 वाट्यांमध्ये हलवा आणि मखाण्याची खीर काढून अनुराग समोर ठेवले. अनुरागने एकदा सर्व जेवणाकडे पाहिले आणि तो मुकाट्याने खुर्चीवर बसला. खरं तर त्याला हेच हवं होतं की त्याला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे असावं. आता त्याच्या आवडीची खीर आणि हलवा समोर होता. हलव्याचा पहिला घास घेताच सुकावून त्यांनी आपले डोळे मिटले. तिकडे आरोही त्याला बघून हळूच हसली. तिने अनुरागला आधीच येताना पाहिलं होतं, पण तिला भीती वाटत होती की जर त्याने
बोलावूनही जेवायला नकार दिला आणि तो उपाशीच निघून गेला तर? म्हणूनच तिने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जसा अनुरागने जेवणावर प्रश्न उपस्थित केला तसं सर्वात आधी आरोहीने त्याच्या समोर त्याची आवडती खीर आणि हलवा ठेवला, जेणेकरून त्याने ते खावे. कारण आरोहीने हे खास अनुरागसाठीच बनवले होते. अनुरागला शांतपणे खाताना पाहून आरोहीने त्याच्यासाठी ताट वाढून अनुरागकडे सरकवले. अनुरागने ताटाकडे पाहतच आरोही पटकन म्हणाले, आता तुम्ही गोड पदार्थ खातच आहात तर थोडं हे पण खाऊन पहा. तसंही जेवणावरून उपाशी उठणं हे अन्नाचं आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान असतो. हलवा खाल्ल्यानंतर अनुरागला चांगलीच भूक लागली होती, त्यामुळे त्याने गुपचूप ताट जवळ घेतले आणि जेवायला सुरुवात केली. चिराग आणि दिव्या त्याला असं जेवताना पाहून खूप आनंदी झाले. दिव्याचे डोळे तर भरून आले. तिच्या मनात विचार आला की आता आपल्यानंतरही अनुरागची काळजी घेणार कोणीतरी आलं आहे. पण ती लगेच आपले डोळे पुसले. अनुराग तिच्याकडे पाहत म्हणाला, आता तुम्ही लोक पण जेवून घ्या की फक्त मला बघूनच तुमचं पोट भरणार आहे? त्याचे बोलणे ऐकून चिराग आणि दिव्या लगेच जेवायला बसले. त्यांना जेवताना पाहून आरोही म्हणाली, आई, मी आजींसाठी उपमा आणि ढोकळा बनवला आहे, जेणेकरून आज त्यांना खिचडी लागणार नाही. मी त्यांना देऊन येऊ का? तो सुद्धा मी अगदी हेल्दी पद्धतीने बनवला आहे. ती विचारत जरी दिव्याला होती तरी तिची नजर अनुरागवर खेळली होती. जणू ती अनुरागची परवानगी मागत होती. दिव्या सुद्धा अनुरागकडे बघू लागली. अनुराग तिचे बोलणे ऐकून तिच्याकडे पाहतो. अनुरागने तिच्याकडे पाहिले आणि आपले जेवण सुरू ठेवत म्हणाला, जेव्हा सगळंच हेल्दी पद्धतीने बनवलं आहेस तर मग विचारतेस कशाला? आणि हो, यातला थोडा हलवा आणि खीर आजींसाठी पण घेऊन जा, त्यांना हलवा खीर खूप आवडते. एवढे बोलून त्याने स्वतःसाठी अजून थोडी खीर घेतली. आरोही त्याला पाहून हसली आणि आजींसाठी ताट वाढू लागली. आरोहीने आजींना जेवण नेऊन दिले, जे त्यांना खूप आवडले. त्यांनी आनंदाने भेट म्हणून आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या आरोहीच्या हातात घातल्या. आरोही हसून त्यांना बिलगले. चिराग तिला एक पाकिट दिले, ज्यामध्ये काही पैसे होते, तर दिव्या तिला एक हिऱ्याचा दागिना म्हणजे डायमंड सेट दिला, जो तिला खूप आवडला. पण संकोच्या पोटी ती तो घेण्यास नकार देत होती. तेव्हा दिव्या तो तिला जबरदस्ती दिला. आरोहीने चिराग आणि दिव्या यांचा आशीर्वाद घेतला, मात्र अनुरागने तिला काहीच दिले नाही आणि तो तोंड फुगवून आपल्या खोलीत निघून गेला. काही वेळानंतर सर्वजण जेवण करून आपापल्या कामाला लागतात. चिराग अनुराग सोबत ऑफिसला निघून जातात आणि दिव्या आपल्या खोलीत निघून जाते. आजी आराम करू लागतात. तर आज आरोहीने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती, त्यामुळे ती थोड्या वेळाने मंदिरात जाण्याचा विचार करून आपल्या खोलीत निघून जाते. अनुराग जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एक नजर टाकून तो आपल्या केबिनकडे जातो. जसा तो दरवाजा उघडतो त्याला दिसतं की त्याच्या केबिनमध्ये कोणीतरी बसलेला आहे, ज्याची पाठ अनुरागकडे होती. आपल्या केबिनमध्ये दुसऱ्या कुणाला तरी पाहून अनुरागला खूप राग येतो. तो मागूनच वरडतो, ओ हॅलो मिस्टर, तुमच्याकडे मॅनर्स नाहीत का, जे असेच कुणाच्याही परवानगीशिवाय केबिनमध्ये येऊन बसलात? तेव्हा ती व्यक्ती जी हाताने पेपरवेट फिरवत होती, सैतानी डेव्हिल स्माइल करत म्हणाली, यस मिस्टर कपूर, आम्हाला मॅनर्स येत नाहीत. काय करणार, कोणी शिकवलेच नाहीत. असो, हे असो, आज मी तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायला आलो आहे, असं म्हणून तो अनुरागच्या दिशेने वळतो. अनुराग त्याला पाहून म्हणतो, हो मिस्टर नमन दिवान, तुमचं इथे येणं कसं काय झालं? काय पुन्हा एकदा माझी डील हिरावून घेण्याचं तुमचं प्लॅन फेल झालं की काय? तेव्हा नमन खिजवत हसून म्हणतो, हो मिस्टर अनुराग, यावेळी तू पुन्हा एकदा जिंकलास, पण इतकं खुश होऊ नकोस. आज नशिबाची तुझ्यावर कृपा आहे, पण काय माहिती कधी तुझं नशीब तुझ्यापासून पाठ फिरवेल. तेव्हा अनुराग टोमणा मारत म्हणतो, मिस्टर नमन,
मी कधीच नशीब किंवा भाग्यावर विश्वास ठेवत नाही. मला जे हवं असतं ते मी स्वतःच्या जीवावर मिळवतो. म्हणूनच मी आज जिथे कुठे आहे तो माझ्या मेहनतीमुळे आणि स्वतःच्या बळावर आहे. मला माझ्या पूर्वजांची संपत्ती किंवा कंपनी दानात मिळालेली नाही. माझ्याकडे जे काही आहे ते सर्व मी स्वतः उभं केलं आहे. तेव्हा नमन दात ओठ खात म्हणतो, भास अनुराग कपूर, यापुढे एक शब्दही नको. मी तुला प्रेमाने समजावतोय, गुपचूप बेंगळूरच्या डीलमधून माघार घे, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. विचार कर, तुझ्याकडे कुटुंब आहे. जर तूच राहिला नाहीस तर त्यांना कोण सांभाळेल? आणि कपूर खानदानाचा शेवटचा दिवा विझला तर तुझं कुटुंब जगू शकणार नाही. म्हणूनच जे सांगतोय ते ऐक. आजपर्यंत आपल्या जे काही वैर आहे किंवा जेवढ्याही डील्स तू माझ्याकडून हिरावून घेतले आहेत त्या सर्वांसाठी मी तुला माफ करून टाकेन. फक्त ही डील सोडून दे. तेव्हा अनुराग रागाने म्हणतो, सेटअप नमन दिवाण, मी तुझी कोणतीही डील हिरावलेली नाही. क्लायंटला जे आवडलं त्याने त्यांच्यासोबतच डील केली आणि तसंही तुझ्या कंपनीपेक्षा आणि प्रेझेंटेशनपेक्षा माझं कंपनीचं प्रेझेंटेशन चांगलं होतं तेव्हा कुठे मला ही डील मिळाली आहे. मी तुझ्याशी नेहमी पेअर कॉम्पिटिशन केली आहे. लबाडी तर नेहमी तूच करतोस. तेव्हा नमन रागाने वरडतो, पश्चाताप होईल तुला अनुराग. माझ्याशी पंगा घेऊ नकोस. माझ्याशी शत्रुत्व तुला खूप महागात पडेल. अनुराग सुद्धा त्या ताटात उत्तर देतो, कोणाला पश्चाताप होईल आणि कोणाला नाही हे तर वेळच सांगेल. दुसरं असं की अनुराग कपूरला कधीच स्वस्त गोष्टींची सवय नाहीये. त्याला नेहमी महागड्या गोष्टींचंच आवड असते. भाई, आता आपली भेट थेट बेंगळूरमध्येच होईल, ती सुद्धा मीटिंग दरम्यान. आता तू इथून चालता हो, नाहीतर पूर्ण ऑफिस समोर तुला बॉडीगार्ड्स कडून बाहेर फेकून देईन. मग नमन रागाने त्याच्याकडे बघत डेव्हिल स्माइल देत म्हणतो, हो, आता वेट. आता थेट बेंगळूरमध्येच होईल. इतकं बोलून तो तिथून निघून जातो. हा आहे नमन दिवाण, अनुरागचा सर्वात मोठा शत्रू. दिवाण कंपनीचा CEO आणि अनुरागच्या कंपनीचा सर्वात मोठा स्पर्धक. काही काळापूर्वीपर्यंत लंडन आणि दिल्लीतील कंपन्यांमध्ये दिवाण कंपनी नेहमीच मारत असे. पण जेव्हापासून अनुरागने लंडनमध्ये कपूर अँड सन्स ग्रुप ऑफ कंपनीज लॉन्च केले तेव्हापासून दिवाण कंपनीचे शेअर्स घसरत गेले. त्यानंतर इथेही कपूर अँड सन्स कॉर्पोरेशनने दिवाण कंपनीला टॉप 5 कंपन्यांमधून बाहेर काढले, ज्यामुळे नमन कवळून गेले. जितक्याही मीटिंग्स होतं त्यात नमन नेहमी आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असे, पण शेवटच्या क्षणी अनुरागचं प्रेझेंटेशनचं बाजी मारून जात असे. नमनने अनेक क्लायंट्सना आपल्या बाजूने वळवण्यासाठी खूप प्लॅन्स बनवले, अगदी लाचही दिली, पण प्रत्येक वेळी शेवटी अनुरागच जिंकत असे. दुसरीकडे आरो ही पूजा करण्यासाठी मंदिरात आली होती. ती आपल्या मनात म्हणते, हे महादेवा, मी कधीच तुमच्याकडे अनुराग यांची साथ मागितली नव्हती. फक्त मनापासून त्यांच्यावर प्रेम करत होते. पण तुम्ही मला त्यांची साथ दिली. आता मनात थोडंसं आशा जाग्या झाल्या आहेत. जेव्हा तुम्ही मला त्यांची साथ दिलीच आहे तर ती आता आयुष्यभरासाठी तशीच राहू द्या. मला जन्मभरासाठी त्यांची साथ द्या. मला दुसरं काहीही नको आहे. इतकं प्रेमळ कुटुंब मला मिळालं आहे आणि मी त्यांना किंवा या कुटुंबाला सोडून जाऊ इच्छित नाही. लहानपणापासून मी वडिलांचं प्रेमासाठी तरसले आहे, जे आता मला बाबांकडून मिळत आहे. आईची उणीव दिव्याई भरून काढत आहेत आणि आजी तर आहेतच. आता काहीही करून मला ह्या कुटुंबापासून वेगळं करू नका. मग अनुराग यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही तरी चालेल, पण त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढू नये. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नको. आरोही जशी पूजा करून मागे वळते, तिला समोर तेच पंडितजी दिसतात, जे तिला लग्नाआधी भेटले होते. ते आरोहीकडे पाहून हसत होते. आरोही हसतच त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना प्रसाद देऊ लागते. तेव्हा पंडितजी स्मितहास्य करत म्हणाले, म्हटलं होतं ना बाळा, लवकरच तुझं आयुष्य बदलणार आहे आणि तुला तुझा जोडीदार मिळणार आहे. तू
काळजी करू नकोस. महादेवाने त्याला तुझ्या नशिबात कायमचं लिहिलं आहे. फक्त काही अडचणी येतील, त्या जर तू पार केल्यास तर तुला त्याचं प्रेमही मिळेल. फक्त तुझा संयम आणि धैर्य तुटू देऊ नकोस. आरोही हसून त्यांचा आशीर्वाद घेतले. त्यानंतर पंडितजी तिथून निघून जातात आणि आरोही गाडीत बसून कपूर मेन्शनकडे जाण्यासाठी निघते. घरी येऊन आरोही जशी आपल्या खोलीत जाते, तिला दिसतं की विमला काकूनी अनुरागचे कपडे बेडवर ठेवले होते. आरोही ते कपडे गड्या घालून कपाटात ठेवू लागते. तितक्यात तिची नजर अनुरागच्या एका काळ्या शर्टवर जाते. ती तो शर्ट काढून हातात घेते आणि त्यालाच अनुराग समजून तक्रार करत त्याच्याकडे बघत म्हणते, किती मोठे बुद्धू आहात ना तुम्ही. तुम्हाला काहीच कसं समजत नाही. एक मुलगी जी विनाकारण तुमचं वरडणं 2 महिन्यांपासून सहन करत आहे आणि काहीच बोलत नाहीये. प्रत्येक गोष्टींवरून तुम्ही तिला घराबाहेर काढण्याची धमकी देता, तरीही ती गप्प राहते. याची काहीतरी कारण असेलच ना. पण तुम्हाला तुमच्या रागापुढे काहीच दिसत नाही. माझं प्रेम सुद्धा नाही. जेव्हा बाबांनी मला सांगितलं की तुम्ही कुणावर तरी प्रेम करत होता आणि तिने तुम्हाला धोका दिला होता, तेव्हा मनात एक विचित्र वेदना झाली होती की तुम्ही आधी प्रेम केलं आणि तिने तुम्हाला फसवले, तर आता तुम्ही कुणावर प्रेम करूच शकणार नाही. तेव्हा तुमच्याबद्दल फक्त सहानुभूती वाटू लागली होती. पण कळलंच नाही कधी ह्या भावनेचं रूपांतर प्रेमात झालं. मी तुमच्यावर प्रेम करू लागले, पण स्वतःला तुमच्या लायकीचं समजत नव्हते. कुठे तुम्ही ह्या महालांचे राजकुमार आणि कुठे मी तर तुमची नोकर बनण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये. पण नंतर विचार केला की तुमचं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण तुमच्या सोबत काम करून तुमची साथ तर मिळू शकते. आणि जे काम आधी मी गरजेपोटी करत होते, आता तेच तुमच्या प्रेमासाठी करू लागले. नंतर तोंड वेडवाकडं करत म्हणाले, पण तुम्हाला कधीच काही दिसलं नाही. पण आता महादेवांची लीला तरी किती मॅजिक आहे. ज्याची साथ स्वप्नातही पाहिली नव्हती, त्यालाच माझ्या जोडीदार बनवलं. पण तुमची अहंकार काही कमी झाली नाहीये. आता सकाळचंच बघा ना, मी किती मनापासून तुमच्यासाठी इतकं छान जेवण बनवलं होतं, पण तुम्ही गिफ्ट देणं तर लांबच, साधी माझी स्तुतीही केली नाही. आकडं कुठले हा. इतकं बोलून ती तोंड फिरवते आणि तो शर्ट परत कपाटात ठेवून ती जशी मागे वळते तशी ती तक्क होऊन जाते. कारण अनुराग तिच्या अगदी मागे उभा होता आणि आपले दोन्ही हात छातीवर बांधून तिचं सगळं बोलणं ऐकत होता. आता अनुराग तिच्यावर रागवणार की तिला काही रोमॅन्टिक उत्तर देणार, तुम्हाला काय वाटतं? कथेत पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी भेटूया उद्याच्या भागात. दररोज अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.